निर्मिती रद्द झाली आणि 1 जानेवारी 1982 कामगार काम करत होते ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी नेता म्हणून किंवा एखादे मोठे कोणीतरी आलंय असं कधीच बोलून जात नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेला कल्पना आहे तळागाळातल्या कार्यकर्त्यासारखी मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्याच कुटुंबातली एक व्यक्ती म्हणून मी तुमच्या बरोबर काम करते. मी कधीच निवडणुकीसाठी किंवा निवडणूक आहे म्हणून आली असं कधी घडलेलंच नाही. तुम्ही गेल्या 20 वर्षापासून हा लढा चालू होता, पण स्वामी सरांनी मला ज्या वेळेला योगिता मॅडमांची भेट घालून दिली आणि मॅडमांना सांगितलं की विना अनुदानीसाठी ताईंनी जसा लढा दिला आणि तडीस नेला, विना अनुदानी 65,000 गावांना 1% अनुदान नव्हतं, त्यावेळेला स्वामी सरांनी त्यांनी भेट घालून दिली होती. त्यावेळेला 20%, 40%, 60%, 80% आणि आता 100% पर्यंत त्यांचा लढा आपण यशस्वी केला आहे. त्याच पद्धतीने अनेक प्रश्न अपंग युनिटचे प्रश्न असतील त्यांना सुद्धा त्याच परीने गेलं. स्वामी सरांनी मला ग्रंथपाल जरा लोकांची भेट घालून दिली. स्वामी सर तुम्ही मला आधी विनानुदानीची भेट घालून दिली, तो प्रश्न पूर्ण सोडलाय आणि नंतर तुम्ही मला ग्रंथपालांची भेट घालून दिली होती, तोही प्रश्न सोडवलेला आहे. आता तुमची भेट घालून दिलेली आहे तर तुमचाही प्रश्न मी सोडवणारच आहे, तो सुटलेला आहे असं समजा. बऱ्यापैकी तो पॉझिटिव्ह झालेला आहे. ज्या वेळेला मला मॅडमांची भेट 6 महिन्यापूर्वी घालून दिली त्यावेळेला फाईलची सुरुवात सुद्धा झालेली नव्हती. हे मॅडम सुद्धा मॅडम सुद्धा तुम्हाला सांगत असतात आणि मॅडमांना सुद्धा मी धन्यवाद देईल की त्यांनी सुद्धा त्याच चिकाटीने फाईलची माझ्या बरोबर मी सांगायची मॅडम पहा मॅडम चला मॅडम पण त्याच पद्धतीने तुमच्यासाठी जगत आहे. कारण की माहिती का मी त्या फाईलवर चालेल पण त्या फाईल कधी लुटेल आणि कधी बाहेर निघेल हे काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यासाठी आमच्या पण माझ्या बरोबरच्या शिवसेनेच्या उपनेते पण इथे आज तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेला आहे. ज्या वेळेला 6 महिन्यापूर्वी सांगितलं योगिता बलाक्षे मॅडम आणि माझी त्यांची भेट झाली त्यावेळेला आमच्या नाशिक विभागाच्या अनेक समग्रच्या कर्मचारी त्यावेळेला माझ्याकडे आले आणि मी फक्त मॅडमांना पुन्हा एकदा फोन लावला. मॅडमांनी ती भेट घेतली आणि मॅडम विसरून गेला. मॅडमांना असं वाटलं असेल शुभांगीताई किती करतात की नाही करतात किंवा सत्तेचे आमदार नाही किंवा सत्तेचे नाहीत म्हणून होणार नाही, पण मॅडमांनी ज्या वेळेला आमच्या धुळ्यातले समग्रवाले आले मी मॅडमांना स्वतःहून दुपारी फोन केला. आपण 8 दिवस झाले भेट झाली पण तुम्ही मला रिटर्न फोन केला नाही म्हणून मी तुम्हाला फोन करते. फाईल नेमकी कोणत्या स्टेजला आहे आधी मला ते सांगा. मॅडमांनी सांगितलं की तुषार महाजन साहेब उपसचिव यांच्याकडे ती फाईल आहे. ज्या वेळेला मला ती फाईल कळली की तुषार महाजन साहेबांकडे आहे त्याच्यात बस मॅडम आता तुमचं काम संपलं, आता काम माझं सुरू झालं आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांसमोर मी त्याच वेळेला तुषार महाजन साहेबांना स्पीकर ऑन करून फोन केला आणि 10 मिनिटं महाजन साहेबांना बोलली की ही फाईल म्हणजे मी स्वतः समाजाची कर्मचारी म्हणून आणि महाजन साहेबांनी पॉझिटिव्हपणे आपल्याला ते उत्तर दिलं आणि लगेच दुसऱ्या नगरपालिकेला आली. नागपूरवरून तसेच मंत्री महोदयांकडे गेली, तुषार महाजन साहेबांकडे गेली, त्याला साक्षीदार बलाक्षे मॅडम पण आहे आणि त्यांनी पॉझिटिव्ह फाईल करतो असं सांगितलं. ते झालं लगेच तुम्ही जरी आंदोलनाला बसलेले नव्हते तरी मागच्या महिन्यात मॅडमांच्या मागे लागली, मॅडम पण माझ्या मागे लागले आणि आम्ही तुषार महाजन साहेबांकडे 4 जणांनी मिटिंग केली. आंदोलन होईल आणि मग मला काहीतरी श्रेय मिळेल असं नाही. त्या ठिकाणी बसलो आणि तुषार महाजन साहेबांना सांगितलं की महाजन साहेब आमचे थोडेच दिवस राहिले तो लगत होतं घ्या आमचं आणि तुम्ही अनेक वेळा पायी पूर्ण करतात म्हणून अपेक्षेने तुमच्याकडे एक बहीण म्हणून बसलेले आहे. समुद्राचे भाऊ बहीण म्हणजे माझे भाऊ बहीण आहेत म्हणून मला ते आठवण. महाजन साहेबांनी लगेच ती फाईल भोयर साहेबांकडे राज्यमंत्रींकडे ती फाईल लगेच उचलली आणि पॉझिटिव्ह टिप्पणी करून ती फाईल पाठवली कॅबिनेटसाठी आणि आज ती फाईल पुन्हा एकदा पॉझिटिव्ह होऊन कॅबिनेटकडे प्रस्ताव करत आहे.
केलाय. आमदारासारखं नुसतं लाईट जाणून मोठ्या मोठ्या जाहिरात आणि इंस्टाग्रामवर बोलत नसते, तो काम करण्याला प्राधान्य देत असते. म्हणून किती जण किती याच्यात आहेत, स्वयंपाकी किती आहे, काय बरं माहिती का ठरवायला साहेबांना मी सांगितलं, म्हणजे साहेब फार क्वचित कमी दिवस राहिले, तुम्ही जो मानधन देतात त्याच्यापेक्षा आम्हाला परमानंट होताना कमी पैसा लागेल. साहेबांनी हसले आणि म्हणले एक काम करून द्यावं तर तुम्हीच करून द्यावं. छान मागणी करतात त्यामध्ये साहेब गरजेचं आहे. आणि त्यावेळेला बलाक्ष मॅडमांना आम्ही बसून मॅडमांना सांगितलं की किती जण स्वयंपाकी आहेत, किती जण बियर आहेत, किती जण बियर आहेत, किती जण इंजिनियर आहेत, असं सगळं काढून द्या, म्हणजे तुम्हाला डिपार्टमेंटला पाठवायला सोपं जाईल. कारण की तुम्ही स्वयंपाकी असाल, शासकीय आश्रमशाळा आहे तर तुम्ही स्वयंपाकीला जाते. शिक्षक म्हटलं तर तुम्हाला जिल्हा परिषदला वर्ग करता येईल. आणि जर तो इंजिनियर मध्ये झाला तर इंजिनियरला तुम्ही वर्ग करता येणार नाही, त्याला त्याचं डिपार्टमेंट द्यावं लागेल. असं वर्गवाईज काढलं गेलं, ते त्यांना दिलं गेलं, मेलला पण टाकलं गेलं, त्यांना दिलं गेलं आणि ते मंत्रिमंडळात मांडण्यासाठी सोपं झालं. या पद्धतीने कामाची सिस्टीम होती सर. पण एवढं काम पुढे करून आज यांना शेवटच्या क्षणात आणलं गेलेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसातच मंत्री बनलेलं आहे, काही दिवसात आपण पूर्ण होणार आहे. आणि त्याच्याशिवाय शुभांगी पाटील शांत बसणार नाही. ज्या दिवशी तुम्ही पूर्ण होणार त्या दिवशी मी म्हणेल की खरी नाशिक विभागाचं नेतृत्व करण्यासाठी महाराष्ट्राचं पदवीधर किंवा शिक्षकांचं नेतृत्व करण्यासाठी आपण सक्षम आहोत असं मी नेहमी म्हणत असते. हजारो लोकांचे कामं करत इथपर्यंत आलेलो आहोत. आणि मी उद्धव साहेबांशी सुद्धा बोलणार आहे की आपण जरी विरोधी पक्ष नेता नसला तरी साहेब आपले आमदार सदनात आहेत आणि तुम्ही स्वतः जर आमच्या याला भेट देतात. जवळच गिरणी कामगारांचं आंदोलन चालू आहे, साहेब येतीलच. साहेब आले तर नक्की आपण त्याच पद्धतीने भेट घालून घेऊ. पण मी तुम्हाला एक सगळ्यांना आश्वस्त करते, घाबरू नका. आपली फाईल बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होऊन कॅबिनेटकडे प्रस्थान केलं गेलेलं आहे. म्हणून आपलं काम होणारच आहे. आणि आपण कोणाचं मागतोय का? आपल्या आपण केलेल्या कामाचा मोबदला मागतोय. कोणाच्या बापाचा मागतोय का? आपल्या कष्टाचा आपण लागलेल्या नोकरीचा, माझ्या बापाने शिकवलेल्या नोकरीचा मोबदला आपण मागत आहोत. म्हणून घाबरून जाऊ नका. मी शेवटच्या क्षणापर्यंत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन असेल, शिवसेना असेल, ती तुमच्या बरोबर सदैव आहे. शुभांगी पाटील तर तुमच्यापेक्षा पुढे चालेल. मी बलाक्ष मॅडमांना कंटिन्यू फोन मध्ये असते, दर 10 दिवसांनी 15 दिवसांनी. पण तुमच्या संघटनेलाही मानावं लागेल, मला विसरत पडू देत नाही. रोज वकील साहेबांना फोन करतात, ताई कुठे आहेत, कधी भेटायली, ताई कुठे आहेत. मी सांगतो सर सकाळी फाईल दिली होता दुपारी, असं म्हणून आपल्याला तो प्रवास करून द्यायचा होता. आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष मला म्हणलंय फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, जे घरी असतील आपल्या आंदोलन जर उपोषणाला बसले तर आपली पण जबाबदारी आहे की आझाद मैदानावर गर्दी वाढवण्याची. गर्दी असेल तरच मिळेल, नाही तर मी घरी आहे, माझे लोक गेले मैदानावर तर मला ऑटोमॅटिक मिळेल असं जर आपण विचार करत असणार तर येणारा काळ कठीण जाईल. म्हणून आताची गर्दी महत्वाची आहे. शुक्रवार पर्यंत आपलं काम झालंच पाहिजे या अपेक्षेने आपण सगळेजण बसलेलो. आता बुधवार आहे, मंगळवार आहे, तर आपल्याला येणारे 2-3 दिवस आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आई सुद्धा रडल्याशिवाय बाळाला दूध पाजत नसते. घरी बसून होणार आहे का? होणार आहे का? नाही दादा. दादा हा आवाज संघर्षातून मिळालेला आहे. हा आवाज मी ज्यावेळेला माईक करते, अनेक हजारो कार्यक्रमाला जातात, त्यावेळेला जर माईक बंद पडला तर लोक म्हणतात ताईचा आवाज खूप मोठा आहे. अरे म्हणजे सुरुवातच आवाज मैदानावर झालेला आहे, तुमचा आवाज मैदानाचा आवाज आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, समग्रचं काम शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे. तुम्हाला येणारा काळ खूप चांगला आहे आणि आपण कायम होणारच आहोत याच आंदोलनात. म्हणून मी पण त्याच परीने प्रयत्न करत आहे. तुम्ही पण घरी असणाऱ्यांना सगळ्यांनी आवर्जून सांगा, हे लोक नेतृत्व करत आहेत, तुम्ही बसलेले आहात. पण आमच्या धुळ्यातल्या, नाशिक विभागातल्या सगळ्यांना मला सांगणं आहे की आपण सगळ्यांनी इथे आलं पाहिजे. पायीचा प्रवास खूप अंतिम टप्प्यात आलेला आहे. जी पायी 20 वर्षापासून कुठेच नव्हती, ती पायी फक्त अवघ्या 6 महिने तिथपर्यंत आणली. मनुष्य मार्गी पाहिजे फक्त आश्वासन देत नाही. म्हणून महाराष्ट्रात ओळखच ती आहे, ताईच्या घरी गेलं, पायी दिली म्हणजे काम होतं. आणि त्याचा प्रत्यय आपण मंत्रालयात मला
भेटला आणि तुम्ही सांगितलेलं काम मी सोडत नसते, ते करत असते. तुमची सगळ्यांची साथ आहे म्हणून आपण कुठेतरी यशस्वी होत आहोत. म्हणून माझ्या भावांना बहिणींना विनंती आहे, घाबरून जाऊ नका. तुमचं काम